तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर मी आकाश कांबळे तुमच्या मॅथ विथ आकाश सर या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो. तर आज आपण जॉमेट्रीचा फर्स्ट चॅप्टर बघणार आहोत 10चा, दॅट इज सिमिलॅरिटी. आता नावातच आहे व्हॉट इज सिमिलॅरिटी. सिमिलर म्हणजे काय? हुबेहूब. समजा दोन ट्रायंगल काढलो आपण, ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR. आता हे दोन ट्रायंगल काय आहेत? सिमिलर आहेत, पण त्यांच्या जे साइड्स आहेत ते कसे आहेत? रेशो मध्ये आहेत. म्हणजे एक साइड छोटी आहे, एक मोठी आहे. तर मग व्हॉट इज द मेन डिफरन्स बिटवीन सिमिलॅरिटी अँड कॉन्ग्रंट? तर कॉन्ग्रंट म्हणजे काय? साइड्स पण इक्वल असतात आणि अँगल्स पण इक्वल असतात. पण सिमिलॅरिटी मध्ये काय असतं? फक्त अँगल्स इक्वल असतात. म्हणजे जेवढा अँगल A असेल तेवढाच अँगल P असेल, जेवढा अँगल B असेल तेवढाच Q असेल, आणि अँगल C इक्वल टू अँगल R असेल. बट साइड्स आर इन रेशो. तर AB या साइडची करस्पॉन्डिंग साइड, जेव्हा आपण दोन ट्रायंगलचे नाव लिहितो की ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR, तर यामध्ये AB ची करस्पॉन्डिंग साइड काय येईल? PQ. BC ची करस्पॉन्डिंग साइड काय येईल? QR. आणि AC ची करस्पॉन्डिंग साइड कोणती येईल? PR. म्हणजे हा झाला मेन डिफरन्स बिटवीन सिमिलर अँड कॉन्ग्रंट. कॉन्ग्रंट म्हणल्यावर साइड्स पण इक्वल असतात आणि अँगल्स पण इक्वल असतात. तर यामधला फर्स्ट पॉइंट आहे रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल. तर दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो कसं काढायचा? रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. तर बघा, त्यासाठी आपल्याला बेसिक फॉर्म्युला माहित पाहिजे एरिया ऑफ ट्रायंगलचा. एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय आहे? 1/2 इंटू बेस इंटू हाईट. आता समजा एक ट्रायंगल आहे ABC, त्याची हाईट आहे AD. हाईट इज ऑलवेज परपेंडिक्युलर. दुसरा एक ट्रायंगल आहे PQR, त्याची हाईट आहे PS. तर मग आपल्याला जर या दोन ट्रायंगलचा एरियाचा जर रेशो काढायचा असेल तर आपण काय काढू? एरिया ऑफ ट्रायंगल ABC आणि एरिया ऑफ ट्रायंगल PQR इक्वल टू, आपल्याला फॉर्म्युला माहित आहे की 1/2 इंटू ABC. ट्रायंगल ABC मध्ये बेस कोणता असेल? BC. हाईट कोणती असेल? AD. डिवायडेड बाय, सिमिलरली ट्रायंगल PQR मध्ये 1/2 इंटू बेस कोणता असेल? QR. आणि हाईट कोणती असेल? PS. हाफ ऑफ गेट कॅन्सल. म्हणजे दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो हा त्याच्या करस्पॉन्डिंग बेस आणि हाईटच्या प्रोडक्ट एवढा असतो. म्हणजेच B1/H1 इक्वल टू B2 इंटू H2. हा झाला दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो. आता यामध्ये फर्स्ट कंडिशन काय आहे? हॅव्हिंग इक्वल हाईट. समजा त्या दोन ट्रायंगल मध्ये हाईट जर इक्वल असेल तर मग दोन ट्रायंगलचा A1 A2 म्हणजे काय? ट्रायंगल 1 ट्रायंगल 2, दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो असेल, त्यांची हाईट जर सेम आहे तर त्यांच्या बेसच्या रेशो असेल. आणि दुसरा हॅव्हिंग इक्वल बेस. जर बेस जर इक्वल असेल तर त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या हाईटच्या रेशो एवढा असतो. तर आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये काय करायचंय? सिम्पली आपल्याला ट्रायंगल मध्ये बेस काय आहे, हाईट काय बघायचंय, आणि समजा त्यामध्ये इक्वल हाईट असेल तर हा वापरायचा आणि इक्वल बेस असेल तर हा वापरायचा. आता आपण बघूया प्रॅक्टिस सेट 1.1 म्हणजे काही क्वेश्चन्स. आता जे आपण थेअरी बघितली आहे रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल, त्यामध्ये दोन कंडिशन होत्या, इक्वल हाईट आणि इक्वल बेस. जर सर हाईट पण इक्वल आहे आणि बेस पण इक्वल असेल तर काय असतं? ते दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट असतात किंवा इक्वल असतात. तर क्वेश्चन नंबर फर्स्ट, इफ बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9. समजा एक ट्रायंगल आहे, समजा त्याला नाव दिलं आपण ट्रायंगल ABC. समजा त्याचा आपण एरिया काढला, किती आहे? 9 हाईट आहे, बेस किती आहे? हाईट किती आहे? 5 आहे. सिमिलरली दुसरा एक ट्रायंगल आहे, दॅट इज PQR.
whose 10 is the base and 6 is the height. तर आपल्याला या दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो, आता आपण इथं ट्रायंगलचं नाव घेतलंय, आपण ट्रायंगल 1 ट्रायंगल 2 पण घेऊ शकतो. मग आता ह्याच्यामध्ये काय करावं लागेल, आता काही जण काय करतात मल्टिप्लिकेशन करतात नंतर रिड्यूस करतात. इथंच रिड्यूस करता येते, चेक करा. 3 3 जा 9, 3 2 जा 6, 5 1 जा 5, 5 2 जा 10. आता रिड्यूस होतंय का? नाही. 3 1 जा 3, 2 2 जा 4. तर हा आला दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो. क्वेश्चन नंबर 2 फारच सोपी एक्सरसाइज आहे की ज्यामध्ये डायग्राम दिलेली आहे की A, D, B, C, BC is given as 4, AD is 8. तर आपल्याला काय म्हणलंय, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अँड एरिया ऑफ ट्रायंगल ADB. आता बघा, दोन ट्रायंगलचा आपल्याला एरियाचा रेशो काढायचा आहे. मग आधी बघायचं ABC मध्ये बेस कोणता आहे? AB. हाईट कोणती आहे? BC. एडीबी मध्ये पण बेस सेम आहे, एबीच आहे. म्हणजे दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो हा त्यांच्या करस्पॉन्डिंग हाईटच्या रेशोला असेल. तर एबीसी ची हाईट कोणती आहे? बीसी. अँड एडीबी ची हाईट कोणती आहे? एडी. याला काय लिहायचं? एरिया प्रोपोर्शनल टू बेस. बीसी किती आहे? 4. एडी किती आहे? 8. सो 4 1 जा 4, 4 2 जा 8. दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो काय आला? 1:2, म्हणजेच 1/2. तर फारच 1.1 मध्ये इझी क्वेश्चन्स आहेत. थर्ड क्वेश्चन नंबर 3. तर ऍडजॉइनिंग फिगर हा थोडा क्वेश्चन वेगळा आहे की ज्यामध्ये आपल्याला ट्रायंगल एबीसी चा एरिया काढा म्हणलेत, म्हणजे आधी काढावा लागतो. तर ट्रायंगल पी क्यू आर आणि हा एस परपेंडिक्युलर आहे. क्वेश्चन मध्ये काय काय दिले आधी बघू आपण. गिव्हन काय काय आहे? आर क्यू किती दिले? 6. पी एस 6, पी आर टोटल 12. आणि काय काढा म्हणले? क्यूटी काढा म्हणले. आता आपल्याला जर क्यूटी काढायचं असेल तर आपल्याला बेस माहित आहे, हाईट माहित नाही. तर आपण काय करू, फर्स्ट हा ट्रायंगल पी क्यू आर चा आपण एरिया काढू, कारण आपल्याला तो ट्रायंगल माहित आहे. आपण काय करू, बेस हे घेऊ, हाईट हे घेऊ. काय करू, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर बरोबर 1/2 इंटू बेस किती आहे? आर क्यू. आणि हाईट ऑलवेज परपेंडिक्युलर. हाईट किती आहे? पी एस. सो 1/2 इंटू आर क्यू किती आहे? 6 आहे. पी एस किती आहे? 6 आहे. 2 1 जा 2, 2 3 जा 6, 6 3 जा 18. 18 square units is the area of triangle PQR. PQR चा काय भेटला आपल्याला? एरिया भेटला. पण आपल्याला एरिया काढा म्हणलंय का? नाही. आपल्याला काय काढा म्हणलंय? क्यूटी काढा म्हणलंय. आता काय करायचंय? सेमच ट्रायंगल घ्यायचा आहे, फक्त काय करायचं आपल्याला काय करायचंय की त्याचा बेस वेगळा घ्यायचा, हाईट वेगळी घ्यायचा. घेऊ शकतो आपण. तर 1/2 इंटू बेस किती आहे? पी आर बेस घेऊ आणि हाईट काय घेऊ आपण? क्यूटी घेऊ, जे की आपल्याला काढायचं आहे. मग आता आधीच आपण आता इथे एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर काढलाय, तो किती आहे? 18. 1/2 इंटू पी आर किती आहे? 12 इंटू क्यूटी आपल्याला काढायचंय. क्यूटी जागी क्यूटी लिहिलं आपण. सो 2 1 जा 2, 2 6 जा 12. सो क्यूटी इक्वल टू 18. हे मल्टिप्लाय मध्ये इकडे काय होते? डिवाइड. सो क्यूटी इक्वल टू 3 युनिट्स. युनिट जर दिलं नसेल तर युनिट्स लिहा, दिला असेल तर ठीक आहे. सो क्यूटी इक्वल टू 3 युनिट्स. तर काय नाही, सिम्पली आपल्याला काय करायचं होता? ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर काढून त्याचा फक्त बेस आणि हाईट चेंज करायचं होतं. तर क्वेश्चन नंबर 4. तर क्वेश्चन नंबर 4 मध्ये एक डायग्राम आहे की ज्यामध्ये आपल्याला दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो काढायचा आहे. ABC P D.
तर ह्याच्यामध्ये दिले AD इज पॅरलल टू BC. सो एरिया ऑफ ट्रायंगल ABC टू एरिया ऑफ ट्रायंगल BCD. आता बघा, ट्रायंगल ABC मध्ये बेस कोणता असेल? BC. हाईट कोणती असेल? AP असेल ना, डिवायडेड बाय. आता BCD मध्ये बेस कोणता असेल? BC. हाईट कोणती असेल? हाईट ऑलवेज परपेंडिक्युलर. हाईट कोणती असेल? APच असेल ना. म्हणजे या दोन्ही ट्रायंगल मध्ये काय आहे? बेस पण सेम आहे आणि हाईट पण सेम आहे. असं असेल ते दोन ट्रायंगल काय असतात? इक्वल. आपण तर क्रॉस मल्टिप्लिकेशन, इथे 1 1 आलं. क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे काय होते? एरिया ऑफ ट्रायंगल ABC इक्वल्स टू एरिया ऑफ ट्रायंगल BCD. म्हणजे ज्या पण ट्रायंगल मध्ये बेस इक्वल असेल आणि हाईट इक्वल असेल तर ते दोन ट्रायंगल काय असतात? इक्वल असतात और कॉन्ग्रुएंट असतात. तर लास्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 5, की ज्यामध्ये एक डायग्राम आहे. त्या डायग्रामचा यूज करून आपल्याला दोन ट्रायंगलचे एरियाचे रेशो आपल्याला काढायचे आहेत. फारच इझी आहे. फक्त ट्रायंगल बघायचा आहे, ट्रायंगलचा बेस हाईट, ट्रायंगलचा बेस हाईट एवढंच करायचं, बाकी काहीच करायचं नाही. तर बघा, फर्स्ट PQB, area of triangle PQB and area of triangle PBC. आता PQB मध्ये बघा, PQB मध्ये बेस कोणता आहे? BQ. आणि PBC मध्ये बेस कोणता आहे? BC. दोघांचा काय? हाईट सेम आहे दोघांची. तर हाईट जर सेम असेल तर एरियाज प्रोपोर्शनल टू काय असेल? एरिया प्रोपोर्शनल टू बेसेस असेल. त्यामुळे PQB चा बेस असेल BQ आणि PBC चा बेस असेल BC. द रिझन लिहायचं एरिया प्रोपोर्शनल टू bases because heights are same. Next, area of triangle PBC and area of triangle ABC. आता PBC आणि ABC मध्ये दोघांमध्ये बेस काय? सेम आहे. जर बेस जर सेम असेल तर त्यांचा एरियाचा रेशो काय असेल? त्यांच्या हाईटच्या रेशोला असेल प्रोपोर्शनल. तर PBC ची हाईट कोणती आहे? PBC ची हाईट आहे PQ आणि ABC ची हाईट आहे AD. काय? AD. सो रिजन सेम असेल, एरिया प्रोपोर्शनल टू व्हॉट? बेसेस. बिकॉज no, area proportional to heights. Area proportional to height because base are same. Next one, third one, area of triangle ABC to area of triangle ADC. दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो. आता ABC आणि ADC, ABC and ADC. आता ABC मध्ये बेस कोणता असेल? BC आणि हाईट कोणती असेल? AD. ADC मध्ये बेस कोणता असेल? DC. हाईट कोणती असेल? AD. हाईट आर सेम. सो एरिया प्रोपोर्शनल टू बेसिस. सेम रिझन. लास्ट वन, area of triangle ADC and area of triangle PQC. आता ADC मध्ये बेस कोणता आहे? DC. हाईट कोणती आहे? AD. PQC मध्ये बेस आहे QC आणि हाईट आहे PQ. तर यामध्ये दोन्ही मध्ये बेस आर डिफरंट अँड हाईट्स आर डिफरंट. देअरफॉर दोघांचा रेशो काय असेल? त्यांच्या हाईटच्या रेशोला असेल. ही झाली प्रॅक्टिस सेट 1.1. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये BPT थेरम आणि अँगल बायसेक्टर, प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर बघू. तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.